नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। इंग्लिश ग्रामरची बेसिक सिरीज आपण सुरू केली होती आणि त्यामध्ये 4 लेक्चर्स आपण ऑलरेडी झालेले आहेत आपले। हे 5वं लेक्चर असणार आहे। 4 लेक्चर्समध्ये आपण पार्ट ऑफ स्पीचची ओळख आणि नाउनचे काइंड्स ऑफ नाउनचे जेवढे प्रकार असतील 5 नाउनचे जे प्रकार होते त्याचं जे काही बेसिक रूल्स होते त्याला समजून घेण्याचा आपण त्यामध्ये प्रयत्न केला। यानंतर आपल्याला काय बघायचं आहे ते लक्षात घ्या। आजच्या लेक्चरमध्ये नाउनचे इतर प्रकार आणि म्हणजेच लक्षात घ्या काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन ह्या काय कॉन्सेप्ट असतात आणि याच्यामध्ये ॲडव्हान्सच्या दृष्टीने कोणते रूल्स किंवा नियम जे असणार आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे याबद्दल आज माहिती घ्यायची। तसेच केसेस बद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे, कारण नाउन केसेसचा वापर हा बऱ्याच वेळेस काय होतं की नंतर तुम्ही ॲडव्हान्स जेव्हा वाचाल किंवा ॲडव्हान्सचा इंग्लिशचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्याच्या बऱ्याचशा नियमामध्ये केसेसचा संदर्भ येत असतो। त्यामुळे केसेसचं जे बेसिक असणार आहे ते पण आपल्याला या लेक्चरमध्ये कंप्लीट करायचं आहे। सुरू करूया। आजच्या लेक्चरमध्ये नाउनचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत। इतर नाउनचे प्रकार 5 नाउनचे जे प्रकार होते त्या संदर्भात आपण अगोदरच माहिती घेतलेली आहे। आपले 4 लेक्चर जे होते ते त्या 5 नाउनच्या प्रकारावरतीच आपले ते 5 लेक्चर होते। आजच्या लेक्चरमध्ये नाउनचे जे इतर प्रकार असणार आहेत त्याबद्दल माहिती बघायची आहे। नाउनचे इतर प्रकार जर म्हटलं तर लक्षात घ्यायचं आहे नाउनचे आणखी कोणते प्रकार। नाउनला आणखी 2 भागामध्ये डिवाइड करता येऊ शकतं। नाउनमध्ये 2 भागामध्ये अशा पद्धतीने डिवाइड करता येईल, लक्षात घ्या। एक असणारे काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन। काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउनचा अर्थ पहिले समजून घ्यायचा या ठिकाणी। काउंटेबल म्हणजेच असे नाउन की जे संख्येमध्ये मोजता येतील, म्हणजे जे संख्येत मोजता येणारे जे नाउन असतील, जे नाउन असतील त्यालाच म्हटलं जात असतं काउंटेबल नाउन। म्हणजेच लक्षात घ्या की याला 1 2 3 4 अशा नंबर्समध्ये आपण मोजू शकतो। ते जे काही नाउन असतील त्या नाउनला म्हटलं जात असतं या ठिकाणी काउंटेबल नाउन। आणि अनकाउंटेबल नाउनचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे की ज्याला तुम्ही संख्येत मोजू शकत नाही, ज्यांना संख्येत मोजता येत नाही त्यांना म्हटलं जात असतं या ठिकाणी अनकाउंटेबल नाउन। संख्येत मोजता येत नाही, पण याला लक्षात घ्यायचं आहे जे नाउन, आता तुम्ही 2 पद्धतीने व्याख्या लक्षात ठेवू शकता। एक म्हणजे ज्यांना संख्येत मोजता येत नाही किंवा ज्यांना मोजण्यासाठी परिमाणाचा वापर करावा लागतो। परिमाण म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे लक्षात घ्या दुसरी एक व्याख्या परत तुम्ही बनवू शकता की परिमाणाच्या सहाय्याने याला मोजलं जात असतं। परिमाणाच्या सहाय्याने मोजता येते त्याला म्हटलं जात असतं या ठिकाणी अनकाउंटेबल नाउन। म्हणजेच परिमाणाच्या सहाय्याने मोजणं म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे। फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की या ठिकाणी मिल्क जे असणारे हे अनकाउंटेबल नाउन आहे। याला तुम्ही 1 2 3 असं मोजू शकत नाही आपण, पण याला मोजण्यासाठी याला परिमाणाचा वापर करतो। या ठिकाणी 1 लिटर किंवा 2 लिटर 3 लिटर अशा पद्धतीने आपण वापर करतो, म्हणजे हे परिमाण असणार आहे। जसं की फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या राईस जे असणारे, राईस हे पण काय असतं या ठिकाणी की अनकाउंटेबल नाउन आहे, पण याला मोजण्यासाठी आपण किलोचा वापर करतो, म्हणजेच 1 kg। तर केजी काय असणार या ठिकाणी, तर हे परिमाण आहे। आणि परिमाणाच्या सहाय्यानं ज्या नाउनला मोजलं जात असतं त्याला अनकाउंटेबल नाउन असं म्हटलं जात असतं, लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या 2 कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील। काउंटेबल नाउन म्हणजे असे नाउन की जे संख्येमध्ये मोजता येतील ते काउंटेबल नाउन असले पाहिजेत। म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, मी जर या ठिकाणी इथं बुक हे जर एक नाउन घेतलं एक्झाम्पलमध्ये, तर याचं अनेक वचन होऊ शकतं। बघा इथं आपण लिहू शकतो या ठिकाणी बुक्स, म्हणजेच लक्षात घ्या 1 बुक आणि 1 बुक अँड 2 बुक्स असं आपण म्हणू शकतो। म्हणजे याला तुम्ही संख्येत मोजू शकता, म्हणजेच हे काउंटेबल असले पाहिजेत। आणि ज्या नाउनला आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही किंवा ज्याला मोजण्यासाठी आपण परिमाणाचा वापर करतो, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी एककाचा वापर करतो, लिटर किलोग्राम अशाचा वापर करतो, तर त्या नाउनला म्हटलं जात असतं अनकाउंटेबल नाउन। तर अशा पद्धतीनं नाउनचे जे नाउनला आणखी 2 भागामध्ये आपण विभागणी करू शकतो, एक काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन। मग परीक्षेच्या दृष्टीने लक्षात घ्यायचं आहे काउंटेबल नाउन असणारे ते जे असतात ते महत्त्वाचे आहेतच, पण त्यासोबत अनकाउंटेबल नाउन पण जास्त महत्त्वाचे आहेत। आणि जर नाउनचा म्हणजे MPSC साठी जर कंबाईनचे पेपर बघितले किंवा तुम्ही राज्यसेवेचे पेपर जर बघितले तर त्यामध्ये इथं प्रश्नांची संख्या, नाउन चॅप्टर जर बघितलं त्यात सगळ्यात जास्त प्रश्नांची संख्या तुम्हाला अनकाउंटेबल नाउनवरती आधारित असलेली दिसते। म्हणजे अनकाउंटेबल नाउन ओळखता यायला पाहिजे
दुसरी गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, अनकाउंटेबल नाऊनचे जे काही बेसिक नियम असणार आहे त्याला वापर कसा करायचा आहे, त्याला सिंग्युलर वापर करायचा का प्लुरल करायचा, हे सगळे नियम जे असतात बेसिकचे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळं अनकाउंटेबल नाऊन जे असणार आहे त्या संदर्भातले जे बेसिक रूल असतील ते आपल्याला या ठिकाणी आता नंतर बघायचे. नियम बघा पुढचा पेजवरती. अनकाउंटेबल नाऊन बद्दल आता 3 नियम लक्षात ठेवायचे, लक्षात घ्या. अनकाउंटेबल नाऊनसाठी आपल्याला 3 नियम लक्षात ठेवायचे. अनकाउंटेबल नाऊन काय असतं हे आपल्याला समजलं. अनकाउंटेबल नाऊन म्हणजे अशी नाऊन की जे संकेत मोजता येणार नाही असे जे नाऊन असतील ते अनकाउंटेबल नाऊन असणार. मग आता अनकाउंटेबल नाऊन संदर्भात लक्षात घ्यायचं की 3 बाबी लक्षात घ्यायच्या आहेत तुम्हाला या ठिकाणी. अनकाउंटेबल नाऊनच्या संदर्भात 3 नियम असे असणार आहेत, इथं लक्षात घ्यायचं आहे. हे 3 नियम तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता अनकाउंटेबल नाऊनचा. त्यामुळे जे बेसिक रूल आहेत त्याचे ते लक्षात घ्यायचं आहे. अनकाउंटेबल नाऊन पहिली गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की अनकाउंटेबल नाऊनला प्लुरल फॉर्ममध्ये लिहिता येत नाही. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे, पहिला नियम लक्षात घ्यायचा की नो प्लुरल फॉर्म. नो प्लुरल फॉर्म म्हणजेच अनकाउंटेबल नाऊन कधीही प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जात नाही, कारण त्यांना संकेतच मोजता येत नाही. म्हणजे 1 2 3 4 असं मोजताच येत नाही त्याला. मग त्याला अनकाउंटेबल नाऊनला आपण प्लुरल फॉर्ममध्ये पण लिहू शकत नाही. पहिला नियम लक्षात घ्यायचा आहे की ते ऑलवेज सिंग्युलर फॉर्ममध्येच असतात, ते सिंग्युलर फॉर्ममध्येच लिहिल्या जात असतात, त्याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जात नाही. हा पहिला बेसिक रूल जो असणार आहे अनकाउंटेबल नाऊनचा हे लक्षात घ्यायचा आहे. दुसरा अनकाउंटेबल नाऊनचा नियम लक्षात घ्या. दुसरा नियम असणार या ठिकाणी अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर, म्हणजे इथं तसं न लिहिता आपण अशा पद्धतीने लिहू. इथं लक्षात घ्यायचा आहे दुसरा नियम आपला. दुसरा नियम असणार या ठिकाणी अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर नो इंडेफिनेट आर्टिकल्स. लक्षात घ्यायचं आहे, मी शॉर्टकटमध्ये लिहितो या ठिकाणी नो इंडेफिनेट आर्टिकल. नो इंडेफिनेट आर्टिकल म्हणजे इंडेफिनेट आर्टिकल कोणत्या आर्टिकलचं बेसिक आपण अगोदरच पहिल्या लेक्चरमध्येच बघितलं होतं. इंडेफिनेट आर्टिकल्स म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की याच्या अगोदर अ किंवा ॲन आर्टिकलचा वापर केला जाणार नाही. याच्या अगोदर म्हणजे या ठिकाणी अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर अ आणि ॲन हे जे इंडेफिनेट आर्टिकल आहे याचा वापर केला जात नाही. आता याचं कारण काय हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. मी ज्यावेळेस पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की इंडेफिनेट आर्टिकल आणि डेफिनेट आर्टिकल काय असतात ही कॉन्सेप्ट आपण क्लिअर केली होती. त्यामध्ये इंडेफिनेट आर्टिकल आपण सांगितलं होतं की ते सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाऊनच्या अगोदरच वापरता येतं. असा नियमच मी सांगितला होता की सिंग्युलर असलं पाहिजेत, काउंटेबलही असलं पाहिजेत आणि ते कॉमन नाऊन असलं पाहिजेत. म्हणजे त्याच्याच अगोदर काय वापरता येईल तर इंडिफिनिट आर्टिकल वापरता येईल. मुळात हे नाऊनच कोणते आहेत तर अनकाउंटेबल नाऊन आहे. आणि अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळं याच्या अगोदर इंडिफिनिट आर्टिकलचा वापर केला जात नसतो, हे लक्षात घ्या. इथं डेफिनेट आर्टिकल येऊ शकतं पण इंडिफिनिट आर्टिकल्स याच्या अगोदर वापरल्या जाणार नाही. म्हणजे हा दुसरा नियम लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. पहिला लक्षात घ्यायचा आहे की नो प्लुरल फॉर्म, त्याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जाणार नाही. दुसरा नियम इथं लक्षात घ्यायचा आहे की अनकाउंटेबल नाऊनच्या पूर्वी किंवा अगोदर इंडिफिनिट आर्टिकलचा वापर केला जात नाही. म्हणजे अ आणि ॲन हे आर्टिकल इथं वापरले जाणार नाही. आता का वापरले जात नाही हेही लक्षात ठेवून घ्यायचं तुम्हाला की इंडिफिनिट आर्टिकलचा यूज हा नेहमी कुठं करत असतात, कोणत्या नाऊनच्या अगोदर करत असतात की ते नाऊन सिंग्युलर असलं पाहिजे, ते नाऊन काउंटेबल असलं पाहिजे आणि ते नाऊन इथं कॉमन नाऊन असला पाहिजे. म्हणजे या तीनही अटी फॉलो झाल्या पाहिजे तरच काय चालतं की इंडिफिनिट आर्टिकलचा वापर करता येतो. मग या ठिकाणी हे नाऊनच मुळात काउंटेबल नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी अ आणि ॲन आर्टिकलचा वापर करता येणार नाही. हा दुसरा रूल लक्षात ठेवायचा आहे. आणि तिसरा नियम लक्षात घ्यायचा आहे या ठिकाणी अनकाउंटेबल नाऊनच्या पूर्वी लक्षात घ्यायचं आहे जर तुम्ही त्याला प्लुरल सारखा वापर जर करायचा असेल, म्हणजे जो प्लुरल फॉर्ममध्ये लिहिता येत नाही, पण जर प्लुरल फॉर्म म्हणजे इथं अनेक वचनामध्ये जर त्याचा वापर करायचा आहे, प्लुरल सारखा जर वापर करायचा असेल तर मग त्या अगोदर एकतर मच किंवा सम या शब्दांचा वापर करून त्याला लिहिल्या जात असतं. म्हणजे सम या ठिकाणी अनकाउंटेबल नाऊन येईल. अनकाउंटेबल नाऊन. आता हे 3 नियम असणारे, या 3 नियमावरती अनकाउंटेबल नाऊनचा कोणताही क्वेश्चन असला येऊ द्या तुमचा, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण अनकाउंटेबल नाऊनचे जे बेसिक 3 नियम होते ते लक्षात ठेवायचे. ते 3 नियम तुम्ही जर लक्षात ठेवले तरी तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. तुम्ही वाक्य म्हणजे एरर जो असणार आहे तो डिटेक्ट करू शकता. पहिला नियम नो
प्लुरल फॉर्म लक्षात घ्यायचा आहे, तिथं प्लुरल फॉर्ममध्ये वापरायचं नाही आहे. दुसरा नियम लक्षात घ्यायचा आहे की नो इंडिफिनिट आर्टिकल म्हणजेच त्याच्या अगोदर इंडिफिनिट आर्टिकल्सचा वापर करता येणार नाही. डेफिनिट आर्टिकल्स येऊ शकतं पण इंडिफिनिट येणार नाही. आणि तिसरा नियम सांगितला मी या ठिकाणी की त्याचा या नाऊनचा अनकाउंटेबल नाऊनचा जर अनेक वचनासारखा वापर जर तुम्हाला करायचा असेल वाक्यामध्ये तर मग त्या ठिकाणी त्या अगोदर एकतर सम किंवा मच हे डिटर्मिनर्स वापरले जात असतात पण मेनी वापरता येत नाही, कारण मेनी हे काउंटेबल नाऊनच्या पूर्वी येणारं डिटर्मिनर असतं, त्यामुळे या ठिकाणी त्याला वापरता येणार नाही. आता हा तुम्हाला 3 नियमाबद्दल माहिती मिळाली. मग आता पुढचा प्रश्न काय असतो ते लक्षात घ्यायचा आहे. जर वाक्यामध्ये आलेलं नाऊन तुम्हाला ओळखता यायला पाहिजे की हे अनकाउंटेबल नाऊनच आहे, म्हणजे त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. मी या ठिकाणी आपण काही हे जे शब्द जे घेतलेले आहेत हे सगळे आयोगाच्या प्रश्नामधनं जे आलेले असतील ते हे शब्द आपण इथं घेतलेले आहेत. तर या शब्दांसोबत काय करायची, ओळख करून घ्यायची की हे अनकाउंटेबल नाऊन आहेत. हे जर वाक्यामध्ये असतील तर वरचे जे 3 नियम असतील ते याला लागू होतील. म्हणजे यामध्ये या अनकाउंटेबल नाऊनची ओळख आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची. पहिलंच नाऊन या ठिकाणी ॲडवाईस, पहिलंच नाऊन असणार आहे ॲडवाईस. आता ॲडवाईस हे जे नाऊन असणार आहे हे परीक्षा दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे, कारण यावरती कमीत कमी 7 ते 8 क्वेश्चन आतापर्यंत विचारून झालेले असतील ॲडवाईस या एका शब्दावरती. ॲडवाईस लक्षात घ्यायचं आहे की ॲडवाईसचा हा वर्ब फॉर्ममध्येही वापरता येतो आणि इथं हा नाऊन फॉर्ममध्येही वापरता येतो. पण वर्ब फॉर्ममध्ये असताना त्याच्या स्पेलिंगमध्ये शेवटी ॲडवाईज SE असतो आणि नाऊन फॉर्ममध्ये या ठिकाणी ADVICE अशा पद्धतीनं शेवटी CE येतो. नाऊन फॉर्ममध्ये जर वापरला गेला तर तो अनकाउंटेबल नाऊन असणार आणि जर तो SE म्हणजे वर्ब फॉर्ममध्ये जर वापरला गेला तर मग त्याला S किंवा ES प्रत्यय केव्हा लागणार, सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये जर करता तृतीय पुरुषी एकवचनी असला तरच मग त्याला S किंवा ES प्रत्यय तिथं लागणार. अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं. ॲडवाईस हा अनकाउंटेबल नाऊन आहे. हेअर अनकाउंटेबल नाऊन असणार. बिझनेस अनकाउंटेबल नाऊन आहे. वर्क कार्य अनकाउंटेबल नाऊन असणार आहे. त्यानंतर पॅकेज अनकाउंटेबल नाऊन असणार आहे. इलेक्ट्रिसिटी अनकाउंटेबल नाऊन आहे. त्यानंतर ज्वेलरी अनकाउंटेबल नाऊन आहे. अल्फाबेट अनकाउंटेबल नाऊन. बिल्डिंग अनकाउंटेबल नाऊन. थीम अनकाउंटेबल नाऊन. फर्निचर हा आयोगाच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे, यावरती फर्निचर हा शब्द बऱ्याच वेळेस वाक्यामध्ये विचारून झालेला आहे, त्यामुळे फर्निचर हा शब्द लक्षात घ्यायचा आहे की हा अनकाउंटेबल नाऊन आहे. फर्निचर या शब्दाला तुम्ही 1 2 3 4 असं मोजू शकता. फर्निचरमध्ये घरामध्ये जेवढं फर्निचर असतील त्या सगळ्यांचाच उल्लेख त्याच्यामध्ये होऊन जात असतो, त्यामुळे त्याला काउंट नाही करता येत, म्हणून हे काय असणारे अनकाउंटेबल नाऊन असलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, सर फर्निचर हा शब्द तुम्हाला परीक्षेला एखाद्या क्वेश्चनमध्ये दिसला तर सरळ चेक करायचं आहे त्या ठिकाणी आपले 3 जे नियम असतील त्याला लागू होतात का बघायचं आहे. सगळ्यात पहिला नियम काय सांगेल, फर्निचर्स वापरता येणार नाही, कारण अनकाउंटेबल नाऊनला प्लुरल फॉर्ममध्ये लिहिता येत नाही, सिंग्युलर फॉर्ममध्येच असला पाहिजे. दुसरा नियम लक्षात घ्यायचा, फर्निचर म्हणू शकत नाही, कारण हे अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळं या ठिकाणी इंडिफिनिट आर्टिकलचा वापर केला जाणार नाही. आणि तिसरा नियम चेक करायचा आहे की या अगोदर मेनी फर्निचर्स असं वापरता येणार नाही, कारण मेनी हे काउंटेबल नाऊनसाठी वापरलं जातं, तिथं सम फर्निचर्स असं वापरणं योग्य असणार आहे. म्हणजे हा शब्द परीक्षे दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. तसंच हा शब्द बघा या ठिकाणी वर्ड हा पण शब्द बऱ्याच वेळेस विचारून झालेला आहे. आता वर्ड हा शब्द लक्षात घ्यायचा आहे. आता जर मी या पद्धतीचं वाक्य म्हणलो, देअर आर 3 वर्ड्स इन दिस सेंटेन्स किंवा देअर आर 5 वर्ड्स इन दिस सेंटेन्स, यामध्ये वर्ड्स वापरला तो वेगळ्या अर्थानं वापरला गेला म्हणून याचा प्लुरल फॉर्म घेणं चालतं. हा वर्ड जो असणार शब्दांची संख्या, हे शब्द आहेत लक्षात घ्या, शब्द या अर्थानं वापरला गेला. आणि या इथं जो वर्ड वापरला जाईल म्हणजे अनकाउंटेबल नाऊन म्हणून जो वर्ड वापरला जाईल तो वचन देणे, प्रॉमिस करणे या अर्थानं वापरला जात असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, यू शूड कीप युअर वर्ड असं वाक्य असतं की तू तुझा शब्द पाळला पाहिजे. तर अशा पद्धतीच्या वाक्यामध्ये जो वर्ड वापरला जाईल तो अनकाउंटेबल नाऊन असतो आणि हे अनकाउंटेबल नाऊन असेल तर मग वर्ड्स वापरले जाणार नाही, हे लक्षात घ्या. नंतर इथं बघा बेकरी अनकाउंटेबल नाऊन. इन्फॉर्मेशन परत परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा शब्द असणार या ठिकाणी लक्षात घ्या. इन्फॉर्मेशन हा शब्दाची सुरुवात पहा तुम्ही आय न होत आहे, म्हणजेच या ठिकाणी जरी ओवेल साऊंड असला तरी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ॲन आर्टिकलचा वापर करता येणार नाही, याला प्लुरल फॉर्ममध्ये पण लिहिता जाणार नाही. लगेज हा एक शब्द परत आयोगानं बऱ्याच वेळेस याचा प्रश्नामध्ये वापर केलेला आहे. लगेज म्हणजे सामान सुमान लक्षात घ्यायचं आहे. आता हे लगेज असणार याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहिता येत नाही, लगेजेस असा शब्द वाक्यात टाकलेला आहे आयोगानं परीक्षेमध्ये, तर लगेजेस वापरणं चालत नाही. मशिनरी अनकाउंटेबल नाऊन असणार. ऑफरिंग अनकाउंटेबल नाऊन. डस्ट धूळ अनकाउंटेबल नाऊन.
त्यानंतर पोएट्री अनकाउंटेबल नाऊन, काव्य जे असतं ते अनकाउंटेबल नाऊन. सिनरी हा शब्द एक महत्त्वाचा आहे परत. सिनरी म्हणजे देखावा, यालाही अनकाउंटेबल, हा पण अनकाउंटेबल नाऊन असणार. फिजिक, इथं फिजिक्स नाही आहे हे लक्ष द्यायचं या ठिकाणी, फिजिक म्हटलेलं आहे फक्त. फिजिकचा अर्थ होतो या ठिकाणी औषध, औषध मात्रा या अर्थाने या ठिकाणी वापरला जात असतो. फिजिक्स नाही आहे हा. फिजिक्स जर म्हटला तो ब्रांच ऑफ लर्निंगमध्ये जाईल, त्याचे नियम वेगळे आहेत. इथं मिसचिप चुका, त्यानंतर या ठिकाणी ब्रेड अनकाउंटेबल नाऊन, रिपेअर अनकाउंटेबल नाऊन, ॲब्यूज अनकाउंटेबल नाऊन, इव्हिडन्स हा शब्द परत महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टीनं. इव्हिडन्सेस चालत नाही, कारण इव्हिडन्स पुरावा हा अनकाउंटेबल नाऊन वर्ड आहे. ब्ल्यूचा अर्थ घ्यायचा इथं स्काय या अर्थानं, आकाश या अर्थानं घ्यायचा आहे, अनकाउंटेबल नाऊन. ओकेशन हा शब्द पण आयोगानं बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, ओकेशन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. ओकेशन हा शब्द पण अनकाउंटेबल नाऊन असणार. त्यानंतर एम्प्लॉयमेंट रोजगार अनकाउंटेबल नाऊन असणार. स्टेशनरी हा शब्द परत लक्षात घ्यायचा आहे की महत्त्वाचा शब्द असणार आहे. ERY आलेला आहे शेवटी स्टेशनरीमध्ये, एक तर स्टेशनरी ARY पण येतो आणि ERY पण येतो. इथं ERY जो होतो त्यामध्ये इथं रायटिंग मटेरियल्स या अर्थानं वापरला गेला आहे. रायटिंग मटेरियल्स या अर्थानं जर वापरला गेला असेल तर मग तो अनकाउंटेबल नाऊन असणार. नंतर या ठिकाणी पहा, फूड अनकाउंटेबल नाऊन, फ्युएल अनकाउंटेबल नाऊन, पेपर अनकाउंटेबल नाऊन, इक्विपमेंट अनकाउंटेबल नाऊन, मटेरियल अनकाउंटेबल नाऊन, कन्फेक्शनरी अनकाउंटेबल नाऊन, राईस अनकाउंटेबल नाऊन, कॉस्ट अनकाउंटेबल आणि डस्ट परत झाला हा इथं अनकाउंटेबल नाऊन असला पाहिजे. आता हे जेवढेही वर्ड असतील या ठिकाणी लिहिलेले लक्षात घ्यायचं आहे की हे सगळे वर्ड जवळपास यातले मॅक्झिमम जो मोस्टली वर्ड आहेत ते आयोगानं ऑलरेडी सेंटेन्समध्ये वापरलेले आहेत. हे परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे जे होते तेच आपण काय केले या ठिकाणी घेतलेले आहे. अनकाउंटेबल नाऊनला लक्षात ठेवण्यासाठी एकतर त्याला समजून घ्या की पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की त्याला तुम्ही 1 2 3 4 असं मोजू शकत नाही, त्याला ते काउंटेबल नसल्यामुळं. आणि दुसरा पॉईंट लक्षात घ्यायचा, जर लक्षात राहत नसेल तुम्हाला तर मग तुम्हाला ह्या नाऊनची ओळख करून घ्यावी लागेल. हे जे काही नाऊन असणार आहे ह्या नाऊन, आता हे वाक्यात आल्यानंतर ओळखता यायला पाहिजे की हे अनकाउंटेबल नाऊनच आहे आणि नंतर जे 3 बेसिक नियम आहेत ते त्याला वापरा त्यावरती आणि त्याच्यानुसार समजतं की हे बरोबर वापरलं का चुकीचं असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण इथं अनकाउंटेबल नाऊनची ओळख करून घेतली. आता याला वापरायचं कसं आहे यासाठी काही एक्झाम्पल आपल्याला बघायचे या ठिकाणी की या एक्झाम्पलमध्ये चेक करायचं आहे की सेंटेन्स कशा पद्धतीनं आपण जे बेसिक रूल बघितले ते या वाक्यावरती अप्लाय करून बघायचे. आता पहिला क्वेश्चन बघू, पहिलं सेंटेन्स बघा इथं. द ओल्ड फर्निचर वॉज व्हेरी हेवी टू शिफ्ट. ओल्ड फर्निचर, इथं फर्निचर हा शब्द आलेला आहे बघा. हा फर्निचर हा शब्द या ठिकाणी अनकाउंटेबल नाऊन आहे आणि हा अनकाउंटेबल नाऊन असेल तर मग आता आपले जे बेसिक 3 नियम आहेत ते चेक करायचे या ठिकाणी. पहिला नियम काय सांगतो की नो प्लुरल फॉर्म, याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या गेलं का चेक करा. इथं लक्षात घ्या, इथं प्लुरल फॉर्ममध्ये लिहिलेला नाही, सिंग्युलर फॉर्ममध्ये लिहिलेला आहे, म्हणजेच पहिला पॉईंटनुसार यामध्ये एरर नाही. दुसरा पॉईंट चेक करायचा या ठिकाणी की नो इंडिपेंडेंट आर्टिकल, याच्या अगोदर इंडिपेंडेंट नाही डेफिनेट आर्टिकल वापरले गेलं आहे, म्हणजे हा पॉईंटही क्लिअर आहे, इथं एरर नाही दुसऱ्या पॉईंटनुसार. आणि तिसरा पॉईंट असतो या अगोदर इंडिपेंडेंट या अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर सम किंवा मचचा वापर होत असतो, पण या ठिकाणी इथं मेनीचा वापर केला जात नाही, इथं तसा काही वापर केलेलाच नाही. म्हणजे हे जो वापर आहे, हे जे अनकाउंटेबल नाऊनचा वापर केला आहे हा योग्य पद्धतीनं इथं केलेला आहे, म्हणजे हे बरोबर. आता लक्षात घ्यायचं आहे की हे सिंग्युलर असल्यामुळं समोर येणारं वर्ब हे सिंग्युलरच पाहिजे, म्हणजे हे सेंटेन्स तुमचं आता करेक्ट असायला पाहिजे. तर हे पहिलं जे वाक्य असणार आहे तुमचं करेक्ट सेंटेन्स असणार. दुसरं सेंटेन्स चेक करायचं आहे परत. आता दुसऱ्या सेंटेन्समध्ये काय सांगितलं बघा, द सिनरी ऑफ लोणावळा आर फॅसिनेटिंग. आता सिनरीज म्हटलेला ह्या अनकाउंटेबल नाऊन आहे या ठिकाणी, सिनरीज अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबल नाऊनचा पहिलाच नियम काय सांगतो आपल्याला की नो प्लुरल फॉर्म, याचा प्लुरल फॉर्ममध्ये लिहिता येत नाही. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, हा लिहितानाच प्लुरल फॉर्ममध्ये लिहिला गेला, म्हणजेच हे वाक्य, ह्या शब्द या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं लिहिला गेलेला आहे, म्हणजे इथं हे वाक्य तुमचं चुकीचं आहे हे समजून येतं. इथं असला पाहिजे होता फक्त सिंग्युलर फॉर्ममध्ये, म्हणजे सिनरी असंच लिहावं लागलं असतं तरच ते सेंटेन्स काय आलं असतं करेक्ट झालं असतं. म्हणजे हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे, हे सिंग्युलर फॉर्ममध्येच असलं पाहिजे. आता हे जर सिंग्युलर फॉर्ममध्ये जर वापरलं तर समोर येणारं वर्ब पण काय असलं पाहिजे, आता सिंग्युलरच असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आर न वापरता इथं इजचा वापर करायला पाहिजे होता, तेव्हा सेंटेन्स करेक्ट झालं असतं. म्हणजे हे दुसरं सेंटेन्स पण या ठिकाणी तुमचं चुकीचं सेंटेन्स असलं पाहिजे. मग आता खालचं हे जे वाक्य असणार हे चेक करायचं या ठिकाणी.
या सेंटेन्समध्ये ही गिव्ह मी ॲन इन्फॉर्मेशन असं म्हटलेलं आहे. इन्फॉर्मेशन हा जो शब्द वापरला गेला यामध्ये हा अनकाउंटेबल नाऊन आहे, हा अनकाउंटेबल नाऊन आहे. आणि अनकाउंटेबल नाऊनचे 3 नियम आता याच्यावरती बघायचे, अप्लाय करायचे. पहिला नियम, प्लुरल फॉर्म आहे का, नाही, इथं प्लुरल फॉर्म नाही म्हणजे सिंग्युलर फॉर्ममध्येच वापरलेला आहे, हे बरोबर असणार. दुसरा नियम काय सांगतो, नो इंडेफिनेट आर्टिकल, म्हणजे याच्या अगोदर इंडेफिनेट आर्टिकल वापरलेलं आहे का, वापरलेलं आहे इथं, म्हणजेच हे वाक्य जे असणार इथं हे चुकीचं सेंटेन्स असणार या ठिकाणी. कारण यामध्ये अनकाउंटेबल नाऊनचा वापरच मुळात चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर इंडिफिनिट आर्टिकलचा वापर करता येत नाही. दुसऱ्या नियमानुसार हे वाक्य चुकीचं असलं पाहिजे. जरी या ठिकाणी ओवेल साऊंड असला, इन्फॉर्मेशन हा शब्द बघा तुम्ही, इन्फॉर्मेशनचा उच्चाराची सुरुवात ही ई पासनं होते, म्हणजे मराठी स्वरापासनं होऊ राहिली आणि मराठी स्वर म्हटल्यानंतर तो ओवेल साऊंड असणार. ओवेल साऊंडनुसार तुम्हाला असं वाटू शकतं की इथं ॲन आर्टिकल वापरलेला कदाचित योग्य असेल, पण मुळातच हा शब्द काय असणार आहे तर अनकाउंटेबल नाऊन, आणि अनकाउंटेबल नाऊन अगोदर इंडिफिनिट आर्टिकलचा वापर येत नाही, त्यामुळे त्या ओवेल साऊंड आणि कन्सोनंट साऊंड चेक करायची गरजच नाही. आता चौथा प्रश्न पाहिजे, चौथा सेंटेन्स पहा, आय शॉल नॉट अटेंड द मीटिंग सिन्स आय हॅव मेनी वर्क्स टू कम्प्लीट. आता या वाक्यात इथं लक्षात घ्या, अंडरलाईन केल्या वर्डमध्ये मेनी वर्क्स असं म्हटलेलं आहे. आता मेनी वर्क्स म्हटल्यानंतर वर्क हा शब्द लक्षात घ्या या ठिकाणी नाऊन म्हणून आलेला आहे आणि हा अनकाउंटेबल नाऊन आहे. आणि अनकाउंटेबल नाऊन म्हणून जर आता या ठिकाणी जर वापरला असेल तर मग पहिल्याच नियमानुसार या ठिकाणी लक्षात घ्या की हे चुकीचा ठरतो. इथं वर्क्स म्हटलेलं आहे, प्लुरल फॉर्ममध्ये लिहिता येणार नाही, इथं पाहिजे होता वर्क, सिंग्युलर फॉर्ममध्येच याला वापरायला पाहिजे होतं. आणि दुसरा पॉईंट परत सांगितला होता मी की याला जर तुम्ही प्लुरल अनेक वचनासारखं जर वापरत असाल तर त्या अगोदर मेनी वापरता येणार नाही, कारण हा मुळातच काय असणार आहे तर अनकाउंटेबल नाऊन आहे आणि अनकाउंटेबल नाऊनसाठी मेनी हे डिटर्मिनर वापरल्या जात नाही. त्यासाठी एकतर सम किंवा मचचा वापर केला जातो. म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये इथं मच वर्क असायला पाहिजे होतं तर सेंटेन्स या ठिकाणी करेक्ट झालं असतं. म्हणजे या वाक्यात या ठिकाणी मचचा वापर करायला पाहिजे होता, म्हणजे मच वर्क, हे मेनी वर्क्स वापरता येणार नाही, मच वर्क असलं पाहिजे होतं तर सेंटेन्स काय आलं असतं, करेक्ट झालं असतं. म्हणजे हे पण सेंटेन्स असणार, हे रॉंग सेंटेन्स असणार होतं. म्हणजे मला सांगायचं काय लक्षात घ्यायचं आहे की 3च नियम तुम्ही लक्षात ठेवा. अनकाउंटेबल नाऊनचे 3 नियम, नो प्लुरल फॉर्म, नो इंडिफिनिट आर्टिकल आणि सम आणि मचचा वापर अगोदर केला जातो. एवढे 3 नियम तुम्ही लक्षात ठेवा. जे काही क्वेश्चन, मोस्टली क्वेश्चन जे असणारे तुमचे आयोगानं विचारलेले ते या 3 नियमावरती काय करू शकता, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे अनकाउंटेबल नाऊन हे परीक्षेच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे नाऊन या चॅप्टरमध्ये. त्यामुळं अनकाउंटेबल नाऊनचं जे बेसिक असायला पाहिजे ते तुमचं क्लिअरच असलं पाहिजे आणि 3 नियम तुमचे लक्षात ठेवायचे